भाई आधी कोण होती ती माणसं? काही माहिती. तुला शोधायला मी कोकणापर्यंत जाऊन आलो होतो. कोकणात कशाला? कोकणात एका लॉज समोर तुझी गाडी सोडली होती आणि त्याच लॉजवर तुझ्या नावाने एक रूम बुक होती. कोकणात? पण तू गेला कुठे होतास आधी? माहीत नाही. त्या दिवशी ऑफिसमधनं मी बाहेर पडलो आणि मला पुढचं काहीच आठवत नाही. जाग आली तेव्हा एका गोडाऊनमध्ये होतो. कुठलं गोडाऊन? माहीत नाही. काहीतरी आठवत असेल. एक माणूस जो सतत मला सुलेखा कुठे सुलेखा कुठे असा प्रश्न विचारत होता. सुलेखा? हो ना. का ते माहीत नाही. त्यांना सुलेखा का हवी आहे तेही माहीत नाही. आणि त्यासाठी त्यांनी मलाच का पकडलं होतं तेही माहीत नाही. तो माणूस सतत मला तो एकच प्रश्न विचारतो. एके दिवशी अचानक पोलिसांची धाड पडली, सगळीकडे पळापळ झाली आणि त्याचाच फायदा घेऊन मी तिकडनं सटक. ज्यानं तुला पकडलं होतं त्याचं वर्णन आठवतंय तुला? हो ना. उंच होता, काळा होता, दाढी होती, डोक्यावर गांधी टोपी. परमेश्वर. परमेश्वर? कोण परमेश्वर? यशवंतरावांचा माणूस. मी आत्ताच भाई एक मिनिट. आपल्याला आता सगळ्या मूव शांतपणे घ्यायला लागतात. तू असं काहीतरी केलंस जेणेकरून त्यांना संशय आला तर सगळाच गोंधळ होऊन जाईल. आपल्याला काही करून बाळकाकाच्या खुन्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि या पुढच्या सगळ्या टप्प्यांमध्ये मला तुझी मदत लागेल. आपण एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू. काळजी घे. काय प्रिया, काल म्हणे तुझा दादा आला होता रात्री. काय ग, भेटला की नाही? भेटला? मला नाही बाई भेटला. खरं तर तो काय आपल्याला भेटायला आलेला नव्हता, तिला भेटायला आला होता. तिला सुमंत काहीतरी बोलू नको ग. अगं काहीतरीच म्हणजे काय अगं, असंच असतं. परवाच्या दिवशी ना मी दादाला काहीतरी सांगायला गेले तिच्याबद्दल, अत्यंत महत्वाचं. तर माझ्या अंगावरतीच गुरगुरला. तसंच तुझं सुद्धा आहे माहितीये का. तू अगदी स्पष्ट बोलतेस की नाही सगळं माझ्यासारखी. मग सगळे मस्कर अंगावरती येतात की नाही तुझ्या, चिडतात की नाही सगळे. पटतंय की नाही तुला? पटतंय की नाही? हा, आत्ता तुला कळेल की मी का एवढी ओरडते, माझा जीव एवढा का तडफडतो ते तुला आत्ता कळेल. आणि तुला स्पष्ट सांगू का, तिनंच सांगितलं असेल कोणालाही भेटू नकोस म्हणून. कुसुमात्या, दादा घरी आला आणि मला नाही भेटला म्हणून मला दुःख होतंय. पण शुभ्राशी त्याचा काहीही संबंध नाहीये. उगाच काहीतरी बोलू नकोस. अगं नाही कसा, म्हणजे नाही कसा, तिलाच. अगं अगं आई, घ्या. काही सांगायची सोय ठेवलेली नाही. ते बाबा म्हणतात तेच बरं आहे, कुणाशी न बोललेलं बरं. आधी सुद्धा फार आगाऊच झालाय. सुलेखा, बोल. महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. भूतकाळातले काही चेहरे वर्तमानात यायला लागलेत. काय? गेले काही दिवस मला झोप लागत नाही. सारखा तोच चेहरा दिसतोय जो जो या जन्मात मी कधीही पाहिला नव्हता. पण त्या चेहऱ्याचा माझ्या गतजन्माशी काहीतरी संबंध आहे असं पुन्हा पुन्हा वाटतंय मला. कुठे पाहिलास तो चेहरा तू?
मध्यंतरी मी शुभ्राच्या मनाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. कशासाठी? ते महत्वाचं नाही आता. सुलेखा, तेच महत्वाचं आहे. तुला मी लोकांच्या मनाचा ताबा घ्यायला शिकवलंय ते तुझा छंद जोपासायचा म्हणून नाही. मला आधीचा पत्ता हवा होता आणि शुभ्रा सोडल्यास दुसरा माझ्याकडे पर्याय नव्हता. त्यावेळी तो समोर होता. तू पुन्हा एकदा मूर्खपणा केलाय असं तुला कळतंय का सुलेखा? अगं, तू शुभ्राच्या डोळ्यातून त्याला बघितलंयस, तसंच त्याने तुला बघितलं असेल तर? आणि तू जसा त्याला शोधायचा प्रयत्न करतेस तसंच त्याने तुला शोधायचा प्रयत्न केला असेल तर? सुलेखा, इंदुमती संत नक्कीच नव्हती. तुला काय माहिती त्या चेहऱ्याचा आणि इंदुमतीचा काय संबंध असेल ते? आता त्याला जर का काही आठवत नसेल तर ठीकच आहे, पण त्याला जर का काही आठवलं आणि त्याचे आणि शुभ्राचे संबंध जर का चांगले असतील ना, तर ते डोळे इंदुमतीचे आहेत हे ओळखायला त्याला वेळ लागणार नाही. नाही नाही नाही, असं नाही होणार. मी त्या माणसाला कुठूनही शोधून काढीन. कसा? ते माझं मी बघून घेईन. पुन्हा तीच चूक करतेस तू सुलेखा. इंदुमतीची धिंड निघालीच होती, आता सुलेखाची काढायची का नाही हे तू ठरव. अगं, तू शुभ्राच्या डोळ्यातून त्याला बघितलंयस, तसंच त्याने तुला बघितलं असेल तर? आणि तू जसा त्याला शोधायचा प्रयत्न करतेस तसंच त्याने तुला शोधायचा प्रयत्न केला असेल तर? हॅलो. मुन्ना, आधी बोलतो. दादा, खूप चिडली आहेस ना माझ्यावर? मला न भेटता दादा गेलाच कसा? माझ्यावर रागावला असेल का? किती प्रश्न पडले आहेत ना तुला. पण मी माझ्या मुन्नाला विसरेन असं वाटतंय तुला? दादा, मला तुला फक्त सॉरी म्हणायचं होतं. आय एम सॉरी दादा. मुन्ना, अगं खरं तर मी तुला सॉरी म्हटलं पाहिजे. जायच्या आधी तुझ्याशी किती भांडलो आणि गेल्यानंतरही तुला किती रडवलं ना. दादा, माझ्यामुळे तुला किती ओरडा खायला लागला. तू कुठे होतास आणि आता कुठे आहेस तू? दादा, मला तुला भेटायचंय. खूप खूप बोलायचंय मला तुझ्याशी. तू तू घरी कधी येणार आहेस सांग? भेटू, आपण नक्की भेटू. पण मुन्ना, मला आता लगेच घरी येता येणार नाही. आणि का ते विचारू नकोस, कारण त्याची बरीच कारणं आहेत. पण आपण नक्की भेटू आणि बोलू. दादा, पण मग तू राहणार आहेस कुठे? हे बघ मुन्ना, मी कुठे राहणार आहे, मी काय करतोय हे मी तुला आता नाही सांगू शकणार. माझं मिशन कंप्लीट झालं ना की मी सगळं सांगेन तुला. तोपर्यंत मला विचारू नकोस प्लीज. मुन्ना, माझं एकच काम करशील प्लीज? मी येईपर्यंत शुभ्राची काळजी घे. आणि once again I'm really very sorry. Bye. बाय.
मधू, बाबा या बसा. बसा. श्रीराम श्रीराम. वाचनात व्यस्त असशील तर मी व्यत्यय आणत नाही. व्यस्त वगैरे काही नाहीये. नोट्स काढतोय जरा. नोट्स काढतोय म्हणजे काय, प्रयत्न करतोय. गेला तासभर नुसता बसूनच आहे मी. काय लक्ष लागत नाही नीट. कसली एवढी काळजी करतोयस मधू? आदिनाथाची. सध्या दुसरं काय करणार. तुला आठवतंय मधू, त्याच्या लहानपणी शाळेच्या सहलीला पाठवलास तरीही काळजी करत बसायचास तू. असंच काही नाहीये. तिन्ही मुलांच्या बाबतीत मध्ये हेच होतं. पण सध्या आदिनाथची काळजी वाटते एवढं खरं आहे. कसली काळजी? काय बाबा, आता सध्या त्याला जे काही करायला लागतंय ते एकट्याला करायला लागतंय. आपल्यापैकी कोणीही त्याच्या बरोबर नाहीये. का? आपले आशीर्वाद त्याच्या पाठीशी नाहीयेत? आपण त्याला मानसिक आधार दिलेला आहे. एक लक्षात ठेव मधू, घरच्यांचं पाठबळ, घरच्यांचा विश्वास खूप महत्वाची भूमिका बजावतो माणसाच्या आयुष्यात. नाही, खरं आहे तुमचं. तरीही काही काही शंका असतातच ना. मागे तुम्ही मला एकदा म्हणाला होतात की आधी, सुलेखा, शुभ्रा यांच्या पत्रिकेमध्ये काहीतरी विचित्र ग्रहस्थिती आहे. नाही, मला एकच सांगा फक्त, आधीवर त्याचा काही परिणाम होणार नाही ना? मी फक्त अंदाज वर्तवला होता. कारण तेव्हा आधीचा काहीच पत्ता लागत नव्हता. पण आदिनाथला भेटल्यावर माझी खात्री पटली आहे की त्याला कुठलाही धोका नाही. तुझ्या मनात ही शंका का आली? त्याच्या कार्यक्षमतेवरती माझा विश्वास आहे बाबा. काय बारीक सारीक चिंता असतातच ना. साधी गोष्ट आहे. तो राहणार कुठे, जेवणार काय, असं बाकीचं नको काळजी करूस. आदिनाथ जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असेल, सुरक्षित असेल. मुळात तो हुशार आहे, समजूतदार आहे आणि मुख्य म्हणजे महादेव दादाचा द्रष्टेपणा त्याच्याकडे आहे. तेव्हा त्याची काळजी करायचं सोडून त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहा. ते तर आहेच बाबा. कदाचित मीच काहीतरी उलट सुलट विचार करून नाही ते शंका काढत बसलो एवढंच. मधू, आता शंका काढत बसू नकोस. उलट आता कोडी कशी उलगडतात, कशी आणि केव्हा उलगडणार याकडे लक्ष ठेव.
आता कोडी उलगडायला फारसा अवकाश राहिलेला नाही. झाली भेट सगळ्यांची. खूप दिवसांनी भेटलास ना सगळ्यांना. मग आता परत कधी भेटणार? परत भेट कठीण आहे म्हणून सांगून टाक. काय? आय मीन उगाच कशाला त्यांच्या अपेक्षा वाढवायच्या नाही का? कोणाकोणाला सांगितलंस तू इथेस म्हणून? कोणालाच नाही. केवढा मोठा धक्का बसेल नाही त्यांना जेव्हा त्यांना कळेल तू इथेस. कदाचित त्यांना थोडीशी कल्पना आली असेल. म्हणजे मी तुझ्या सेलवर कॉल केलं होतं. तू फोन घरी विसरून गेला होतास तेव्हा प्रियाने उचलला होता. काय म्हणाली प्रिया? मला नाही वाटत तिने माझा आवाज ओळखला वगैरे असेल. तेव्हा चूक झाली माझ्याकडून. पण या पुढच्या आपल्या प्रवासात एक छोटीशी चूक सुद्धा आपल्या दोघांसाठी खूप महागात पडणार आहे आधी. त्यामुळे आपण काही दिवस सगळ्यांशी संपर्क तोडायला हवा. आपण आधी गेले कित्येक दिवस मी या तुरुंगात बंद करून घेतलंय स्वतःला. पण आधी तू आलास आणि असं वाटलं की आता या तुरुंगातून माझी सुटका होणार. जिजूंच्या खुन्याला नक्की शिक्षा होणार. आधी काल एक रात्र तू नव्हतास पण माझा जीव एवढा कासा विसरला होता. आधी सतत असं वाटायचं की सरंजामेच्या माणसांनी जर तुला पकडलं तर त्यांचा नक्की तुझ्या घरावर पहारा असणार. आणि यावेळी तू त्यांना जर सापडलास ना तर ते नाही सोडणार तुला आधी. पण याआधी तुला जर काही झालं असतं ना तर या तुरुंगवासातून माझी कधीच सुटका झाली नसती ना आधी. आता नाही सहन होत रे हा तुरुंगवास. डोंट वरी सुलेखा, मी नाही भेटणार त्यांना.